नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण केळीची सालाची चटणी बनवणार आहोत आणि केळीची भाजी बनवणार आहोत। तर ती कशी बनवायची चला तर मग व्हिडिओमध्ये दाखवते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे अगोदर कच्ची केळी घेतलेली आहे मी। ती कच्ची केळी आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर एक ते दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्या केळीवर कोणते अशा प्रकारे डाग नसू नये, अशी ग्रीन वाली हिरवी अशी असावे ती केळी घ्या। त्याच्यानंतर तिला स्वच्छ धुवून घ्या। त्याच्यानंतर अशा प्रकारे साल काढून घ्यायचा आहे। तर दोन्ही साईडचा भाग मी काढून टाकलेला आहे आणि त्याचे छान साल काढून घेते तर पाहू शकता। आणि त्या केळीचे छान अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर दुसरी केळी मी अशाच प्रकारे करून घेणार आहे आणि तिचं साल काढून घेणार आहे। अगोदर केळी जी आहे छान स्वच्छ धुतलेली आहे आणि तिचं साल आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। या सालीची चटणी जी आहे खूप छान लागते, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर इथे मी साल काढून घेतलेली आहे केळीची आणि ही सालच आपल्याला चटणी बनवायची आहे। तर फेकायचं अजिबात नाही आहे। तर हिला आता साईडला ठेवूयात आणि आपण अगोदर भाजी बनवून घेऊयात। तर भाजी बनवण्यासाठी आपण जे केळी छान कट करून घेतली होती ती पाण्यामध्ये आपल्याला उकडून घ्यायची आहे। तर अगोदर मी इथे पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला केळी टाकायची कच्चीवाली। त्याच्यानंतर टाकायचे चवीप्रमाणे मीठ आणि तिथे मी त्याच्यामध्ये अजून हळद टाकलेली आहे अर्धा चमचा। तर चवीप्रमाणे मीठ टाका आणि अर्धा चमचा हळद टाका आणि छान 2 ते 3 मिनिटाला झाकून उकडून घ्या या केळीला। तर 2 ते 3 मिनिटं मी झाकून उकडून घेतलेलं आहे। तर पाहू शकता केळी छान उकडल्या गेलेली आहे, तेव्हाच समजते। आता एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे। तर पाहू शकताय केळीचे छान भाग होत आहेत, म्हणजे केळी छान उकडल्या गेलेली आहे। तर आता एका बाउलमध्ये मी केळी काढून घेतलेली आहे। आता केळीला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। तर आपण जे पावभाजीचं मॅशर असते ना त्याच्याने मॅश करून घेऊ शकता किंवा केळी थंड झाल्यावर तुम्ही छान हाताने पण मॅश करून घेऊ शकता। तर आता केळी छान मी इथे मॅश करून घेतलेली आहे। त्या केळीमध्ये एक मोठा कांदा मी बारीक कट केला होता ते टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर लसूण जिरेची पेस्ट टाकलेली आहे। 1 चमचा इथं बारीक मिरची चिरून टाकलेली आहे। त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला छान असे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला आमचूर पावडर अर्धा चमचा, त्याच्याने खूप छान अशी चव येते। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे मी इथे बेसन पीठ टाकलेलं आहे। तर तुमचे किती बनाना आहेत किंवा केळी आहे त्याच्यानुसार तुम्ही बेसन पीठ वाढवू शकता। त्याच्यानंतर मी कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे, कुरकुरीतपणा छान येईल म्हणून। जास्त घालू नका, नाही तर मग बेसनचंच जास्त भाजीमध्ये सुवास येतो आणि तितकं केळीचं फ्लेवर नाही लागत, म्हणून आपल्याला थोडंसं बेसन पीठ कमी घालायचं आहे। आता पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने अशा प्रकारे मी चोळून छान याचा एक गोळा बनवून घेणार आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे लगेच याचा गोळा होऊन जातो। अशा प्रकारे छान असा गोळा बनवून घेतलेला आहे। जर चिकट वाटते म्हणून तुम्ही अजून बेसन पीठ टाकत असाल तर टाकू नका, थोडंसं चिकटच असतं। त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे तेलामुळे काय होतं, मऊ राहतात आणि छान अब्झॉर्ब करतं जे आपण रस्सा बनवते। तर आता छान मी इथे अशा प्रकारे मिसळून घेतलेलं आहे सगळं। त्याच्यानंतर आपल्या हाताला तेल लावायचे आहेत, हात स्वच्छ धुवून घेऊन तेल लावायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर पाहू शकताय तर अशाच प्रकारे सगळे जे आहेत मी गोळे बनवून घेणार आहे। पटापट होतात, काहीच वेळ लागत नाही हे गोळे बनवायला। तर मी अशाच प्रकारे पटापट आता गोळे बनवून घेते। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता। ह्याला थापून छानला कट पण करून घेऊ शकता आणि कट करून पण तुम्ही बनवू शकता। तर ते सगळे बनवून घेतलेले आहेत मी आणि त्याच्यानंतर मी अगोदर तेल तापायला ठेवलं होतं। तर तेल मस्त गरम झालेलं आहे। गरम तेलामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आहेत। आता पाहू शकताय तर गॅसची फ्लेम ना स्लो ठेवा, स्लो गॅसमध्येच करायचं आहे आपल्याला। गॅसमधून असं जर आपण खूप जास्त तेल तापवलं, तेलामधून धूर निघतो आणि त्याच्यानंतर आपण पटापट टाकलो तर करपून जातं, पण बाहेरून करपतं पण आतमध्ये कच्चं राहतं। म्हणून आपल्याला तेल नॉर्मलच गरम करायचं आहे, जास्त गरम नाही करायचं आहे। आणि आता गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे। जोपर्यंत होत नाही, छान तळत नाही, तोपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। लो गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। आतून बाहेरून छान तळलं जातं, छान कलर येतो, आपल्याला
हळूवार ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे। तर पाहू शकताय खालून छान तळल्यानंतर मी दुसऱ्या साईडने अशा प्रकारे पलटवून घेतलेला आहे। तर थोडासा कलर चेंज झालेला आहे, छान तळला गेलेला आहे, पण अजून आपल्याला याचा कलर येईपर्यंत तळेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर छान कलर आलेला आहे, खूप छान तळल्या गेलेले आहेत। आता मी बाहेर काढून घेते। तर सगळेच मी एकात तळले होते, तर आता सगळेच तळले झालेले आहेत। एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे। तुम्ही अशाच प्रकारे खाऊ पण शकता, खूप छान लागतं टेस्टला। भजे म्हणून खाऊ शकता, कॅचअपसोबत, कोणत्या चटणी, ग्रीन चटणीसोबत किंवा मिठ्या चटणीसोबत पण खाऊ शकता, खूप छान लागतं। आता सालाचा आपल्याला उकडून ठेवायचे आहेत साल। तर पाणी ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण जे साल काढले होते केळीचे ना, त्याची चटणी बनवण्यासाठी ते साल उकडत घालायचे आहेत। तर तिकडे साल मी उकडत घातले आहेत, तोपर्यंत आपण रस्सा बनवून घेऊयात। तर इथे रस्सा बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक मिरची, अद्रक आणि टोमॅटो घेतलेला आहे, एक लाल टोमॅटो आहे हा। त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला जिरे टाकायचे आहेत अर्धा चमचा, आणि मी ते कश्मीरी चिली टाकलेली आहे, त्याच्याने कलर खूप छान येतो। तिखट नसतात ह्या, पण कलर खूप छान येतो भाजीला। तर ते मिक्सरला छान वाटून घेणार आहे। तोपर्यंत इकडे मी छान आता भाजीची तयारी करून घेणार आहे। एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला 1 ते 2 चमचे। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा। तर एक कांदा मी बारीक चिरून टाकला आहे, तो आपल्याला बारीक चिरायचा आहे, त्याला काय मिक्सरला वगैरे लावायचं नाही आहे, म्हणून आपल्याला एकदम बारीक चिरायचा आहे कांदा। आणि तुम्ही खिसून पण टाकू शकता। आता मी कांदा छान अशा प्रकारे परतून घेणार आहे, कांद्याचा कलर छान ब्राऊन असा होईपर्यंत। तर कांद्याचा कलर छान झालेला, ब्राऊन झाल्यानंतर मी मसाले टाकलेले आहेत। तर लाल तिखट तुमच्या चवीनुसार लाल तिखट वापरू शकता। तर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा अंबारी मसाला आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकलेले आहे। तर पूर्ण मसाले टाकल्यानंतर मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये, मसाल्याचा छान वास सुटला पाहिजे। त्याच्यानंतर आपण जे टोमॅटो मिक्सरला वाटून घेतला होता ते टाकायचं आहे। तर पाहू शकताय किती छान असा कलर आलेला आहे। आता पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम छान असं तर्री येईल आपल्या भाजीला, तेल सुटते पाहू शकताय तुम्ही। 1 ते 2 मिनटं छान आपण परतून घेऊयात। तर 1 ते 2 मिनटं मी छान परतवून घेतलेला आहे, खूप छान असा कलर आलेला आहे। आपण रेड कलर वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे, भाजीचा छान असा कलर आलेला आहे। त्याच्यानंतर आता रस्सा बनवायचा, याच्यासाठी पाणी टाकलेलं आहे। तर भरपूर सारं पाणी टाका। आपण जे बनवलेले आहेत केळीचे भजी ना, ते खूप अब्झॉर्ब करतात, म्हणजे खूप रस पिऊन घेतात रस्सा, म्हणून पूर्ण मग आपण रस्सा जरी भाजी बनवला थोड्या वेळानं घट्ट होऊन जाते, म्हणून आपल्याला आत्ताच थोडंसं पातळ करायची आहे। तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर, जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर काहीच हरकत नाही। तर पाहू शकताय त्याच्यानंतर मी टाकत आहे आता आपण छान तळून ठेवलेले भजे केळीचे। तर अशा प्रकारे तुम्ही भजे बनवू शकता, काही बनवू शकता। तर आता मी याच्यात टाकलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। भाजीला काही नसेल किंवा पाहुणे आले असतील, कोणती रस्सा भाजी बनवायची असेल किंवा पनीर नसेल घरी, पनीरची भाजी बनवायची, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। पाहुण्यांनासुद्धा खूप आवडेल आणि घरच्यांनासुद्धा तुमच्या खूप आवडेल, एकदम युनिक रेसिपी आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकून। आता ह्याला उकळी येऊन देऊयात, फक्त 2 मिनटं उकळी येऊन देपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे, जास्त वेळ आपल्याला शिजवत नाही ठेवायचं आहे। तर पाहू शकता मी 2 मिनटं छान उकळी आणून घेतलेली आहे। तर उकळी आलेली आहे, भाजीला रस्सा पाहू शकताय तुम्ही कसा आलेला आहे। इतकी टेस्टी भाजी झाली होती ना, खूप छान झाली होती, तुम्हीही नक्की ट्राय करा। तर आता 2 मिनटं मी छान साईडला झाकण ठेवणार आहे अशा प्रकारे, आणि छान तर उकळी आलेलीच आहे। आता गॅस बंद करणार आहे आणि मस्त अशी कोथिंबीर टाकणार आहे। आपली भाजी रेडी झालेली आहे, अगदी 7 ते 8 मिनटामध्ये ही मी भाजी रेडी केलेली आहे, खूप मस्त झाली आहे भाजी। तर गॅस बंद करून झाकून ठेवणार आहे, तोपर्यंत आपण इकडे छान चटणी बनवून घेऊयात। तर छान असे उकडल्या गेलेले आहेत केळीचे साल, आता त्याला मिक्सरमध्ये टाकते आहे। त्याच्यानंतर 4 हिरव्या मिरच्या टाकते आहे, तुम्हाला जर तिखट नाही पाहिजे, थोडंसं कमी तिखट पाहिजे तर 2 टाकू शकता तुम्ही। त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला छान अशी कोथिंबीर भरपूर सारी, अद्रकचा तुकडा टाकलेला आहे, तुम्ही ते लसूण पण टाकू शकता। अर्धा चमचा मी जिरे टाकलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे, बस एवढंच। ह्या चटणीला एवढंच पाहिजे, इतकी टेस्टी चटणी होते नाही। आता मिक्सरला मी छान लावून घेतलं आहे, पाहू शकता चटणीचा कलर वगैरे किती मस्त आलेला आहे। त्याच्यानंतर इथे पराठा करून घेते आहे गाजरचा, तुम्ही बीटचा पराठा, गाजरचा, कोणता
कोणताही पराठा बनवून घेऊ शकता, आलू वगैरे त्याच्यासोबत खूप छान लागते. तर इथे गाजर मी छान ते पिठामध्ये ना मीठ टाकून घेतलं अगोदर गव्हाच्या, त्याच्यानंतर गाजर मिक्सरला लावून घेतलं आणि त्याचं पाणी जे आहे ते टाकून मी मळून घेतलं छान पीठ. तर पाहू शकता इथे गाजरचा पराठा मी बनवत आहे, एकदम त्रिकोणी असा. तर पराठा आपला रेडी झालेला आहे, आता त्याला भाजून घेऊयात. तर तवाही गरम झालेला आहे, गरम गरम तव्यावर मी टाकून घेणार आहे आता पराठा आणि छान त्याला तूप किंवा तेल लावून दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहे. तर पाहू शकता एक कलर खूप छान आलेला आहे. तर दोन्ही साईडने आपल्याला छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे. मी तेल लावलेला आहे, तुम्ही तूप लावून घेऊ शकता. तर मस्त असा फुगलेला सुद्धा आहे पराठा आणि खूप छान झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारची रेसिपी. जर कोणी पाहुणे आले असतील किंवा काही जर नवीन ट्राय करायचं असेल, तुम्हाला तेच खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही अशा प्रकारे रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आणि आत्ता ह्या सीझनमध्ये ना बाजारात भरपूर सारे कच्ची केळी येतात, तेव्हा आपल्याला काही ना काही रेसिपी ट्राय करायचीच असते. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि त्याच्यासोबत ती चटणी ट्राय करा. चटणी इतकी छान झाली होती ना, त्या चटणीची चव मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, इतकी छान चटणी झाली होती. तर नक्की तुम्ही ट्राय करा. तर हा पराठा भाजून मस्त असा रेडी झालेला आहे. मला थोडासा कडकच आवडतो म्हणून मी जास्त भाजलेला आहे. नक्की ट्राय करा. आणि मस्त असा गाजरचा पराठा आणि भाजी आपली केळीची एकदम ताट पूर्ण असं रेडी झालेला आहे. पाहू शकताय तर्री वगैरे आणि भात मी घातलेला आहे, राईस बनवलेला आहे आणि आपली चटणी. एकदम असं छान जेवण झालेलं आहे. नक्की ट्राय करा आणि माझ्या जाता जाता प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.